साहित्य संमेलनाच्या सदस्यांना 50 लाख, आयोजकांना एक मर्सिडीज दिल्याची चर्चा. नीलम गोऱ्हेंच्या आरोपावरून संजय राऊतांचा मिश्कील टोला. शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ठाकरेंवर आरोप केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसून येते. काही तीनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला, तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले. त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. तर आरोप करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी संमेलनात सहभागी होण्यासाठी सदस्यांना 50 लाख तर आयोजकांना एक मर्सिडीज दिल्याची चर्चा बाहेर सुरू असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला. संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना खुलं पत्र लिहित नाराजी व्यक्त केली. नीलम गोऱ्हेंच्या मर्सिडीजच्या आरोपावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. संजय राऊतांनी संमेलनाचे संयोजक संजय नाहार यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. त्यावर राजकारणासाठी साहित्य संमेलन मंचाचा वापर टाळला पाहिजे, अशी प्रतिक्रिया संमेलनाचे संयोजक संजय नाहार यांनी दिलेली आहे. ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा. जाऊ रे, हे सगळी गईगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, ते तसंच राहू. येत्या 3 तारीखला बजेट सेशन सुरू होत आहे. नाही, त्यांना असं विचार, माझा एक प्रश्न, मी माफ करा, त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं. त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का? असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी का? ते त्यांना नाही, मर्सिडीज देणारे आरोप करणार आहेत ना, त्यांना म्हणा लाडक्या बहिणीला पैसे का नाही मिळाले ते बघा ना. स्वतः मर्सिडीज मधून फिरतात, पण लाडक्या बहिणी का मग उपाशी राहिल्यात? ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, मुंबई.